तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-ई-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाचा अभ्यास बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने करावा ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मराठी हा विषय खूप सोपा विषय वाटतो आणि ह्या विषयामध्ये अगदी सहज गुण मिळवता येतात असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं. पण बघा जर तुम्हाला मराठी विषयामध्ये चांगले गुण मिळवायचे असतील म्हणजे 80 पैकी 75 ते 76 गुण मिळवायचे असतील, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचा कंप्लीट रोडमॅप आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षा 2027. आता बघा मराठी विषयाचा पेपर हा एकूण 80 गुणांचा असतो आणि 3 तासाची वेळ तुम्हाला बोर्डाकडून दिली जाते. तुम्हाला 3 तासामध्ये 80 गुणांचा पेपर हा लिहायचा असतो. आता मराठी विषयाचा जो पेपर असतो, तो एकूण 5 विभागामध्ये विभागलेला असतो. ज्यामध्ये बघा पहिला विभाग आहे गद्य विभाग. हा विभाग तुम्हाला एकूण 18 गुणांसाठी परीक्षेमध्ये असणार आहे. त्यानंतर दुसरा विभाग आहे पद्य विभाग. हा विभाग तुम्हाला एकूण 16 गुणांसाठी परीक्षेमध्ये असणार आहे. त्यानंतर तिसरा विभाग आहे स्थूल वाचन विभाग. हा विभाग एकूण 6 गुणांसाठी तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहे. त्यानंतर आहे व्याकरण विभाग. हा विभाग एकूण 16 गुणांसाठी तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहे. त्यानंतर शेवटचा विभाग आहे उपयोजित लेखन विभाग. हा विभाग तुम्हाला एकूण 24 गुणांसाठी परीक्षेमध्ये असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने मराठी विषयाची प्रश्नपत्रिका एकूण 5 विभागामध्ये विभागली जाते. आता प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा पहिला विभाग आहे गद्य विभाग. आता बघा हा विभाग तुम्हाला एकूण 18 गुणांसाठी परीक्षेमध्ये असणार आहे. आता गद्य विभाग म्हणजे काय? तर बघा ह्या विभागामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकातील कुठल्याही एका धड्याचा एक छोटासा उतारा तुम्हाला दिलेला असणार आहे आणि त्या उतार्यावर आधारित प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत. आता प्रश्न कशा पद्धतीने असणार आहेत ते आता आपण बघूया. आता बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला एकूण 3 प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 1 आता पहिला प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 1 हा प्रश्न तुम्हाला पठित उतार्यावर आधारित असणार आहे. आता बघा हा प्रश्न एकूण 7 गुणांसाठीचा असणार आहे. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 3 उपप्रश्न विचारले जातात. ज्यामध्ये 2-2 गुणांसाठी 2 आकलन कृती आणि 3 गुणांसाठी स्वमत कृती असा एकूण 7 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असणार आहे. आता बघा आकलन कृती म्हणजे काय? तर बघा आकलन कृतीमध्ये चौकटी पूर्ण करा, रिकाम्या जागा भरा, चुकी बरोबर ते लिहा असे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर स्वमत कृती म्हणजे काय? तर बघा तुम्हाला जो उतारा दिलेला आहे त्या उतार्यावर आधारित एक प्रश्न विचारला जातो. त्या प्रश्नावरती तुम्हाला स्वतःचं मत हे मांडायचं असतं. तर याला आपण स्वमत कृती असं म्हणतो. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 एकूण 7 गुणांसाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. यानंतर बघा पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 1 हा देखील प्रश्न तुम्हाला पठित उतार्यावर आधारित असणार आहे. आता हा देखील प्रश्न तुमचा 7 गुणांसाठीचा असणार आहे. फक्त ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमचा उतारा हा बदलणार आहे. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये देखील तुम्हाला 2-2 गुणांसाठी 2 आकलन कृती आणि 3 गुणांसाठी स्वमत कृती असा एकूण 7 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहे. यानंतर बघा या विभागातला तिसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 आता बघा हा प्रश्न तुम्हाला अपठित उतार्यावर आधारित असणार आहे. आता हा प्रश्न एकूण 4 गुणांसाठीचा असणार आहे. आता अपठित उतारा म्हणजे काय? तर बघा यामध्ये तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा एक छोटासा उतारा तुम्हाला दिला जाईल आणि त्या उतार्यावर आधारित तुम्हाला प्रश्न हे सोडवायचे असणार आहेत. आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये फक्त तुम्हाला 2-2 गुणांसाठी 2 आकलन कृती ह्या विचारल्या जातात. असा एकूण 4 गुणांसाठीचा तुमचा प्रश्न क्रमांक 1 हा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गद्य विभाग एकूण 18 गुणांसाठी विचारला जातो. यानंतर बघा पुढे दुसरा विभाग असणार आहे तुमचा पद्य विभाग. आता पद्य विभाग तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण 16 गुणांसाठीचा असणार आहे. आता पद्य विभाग म्हणजे काय? तर बघा पद्य विभागामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता दिलेल्या आहेत, त्या कवितेवर आधारित प्रश्न हे विचारले जातात. आता हे प्रश्न कशा पद्धतीने असणार आहेत ते आता आपण बघूया. आता ह्या विभागामध्ये सुद्धा तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 2 आता पहिला प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न तुम्हाला पठित पद्यावर आधारित असणार आहे. आता हा प्रश्न तुमचा 8 गुणांसाठीचा असणार आहे. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एकूण 4 उपप्रश्न हे विचारले जातात. ज्यामध्ये 2-2 गुणांसाठी 2 आकलन कृती, त्यानंतर 2 गुणांसाठी सरळ अर्थ आणि 2 गुणांसाठी काव्यसौंदर्य असे एकूण 8 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असणार आहे. आता बघा सरळ अर्थ म्हणजे काय? तर बघा तुम्हाला ज्या कविता दिलेल्या आहेत, त्या कवितेतील कुठल्याही 2 ओळी तुम्हाला दिल्या जातील आणि त्या 2 ओळींचा सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा असणार आहे. त्यानंतर काव्यसौंदर्य म्हणजे काय? तर काव्यसौंदर्य देखील तुम्हाला 2 ओळींचं लिहायचं असणार आहे. तुम्हाला जी कविता दिलेली आहे, त्या कवितेतल्या कुठल्याही 2 ओळी तुम्हाला दिल्या जातील आणि त्याचं काव्यसौंदर्य तुम्हाला लिहायचं असणार आहे. असे एकूण 8 गुणांसाठीचा प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहे.
यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 2 आता बघा हा प्रश्न कवितेवर आधारित कृती सोडवा असा हा प्रश्न असणार आहे. आता हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठीचा असणार आहे. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 2 कवितेचं नाव दिलं जातं. त्या दोन्ही कवितेंपैकी कुठल्याही एका कवितेवर तुम्हाला ही कृती ही सोडवायची असते. आता कृती काय असते? तर बघा कृतीमध्ये तुम्हाला कवितेचं नाव लिहायचं असतं एका गुणासाठी. त्यानंतर त्या कवितेचे कवी किंवा कवयित्री तुम्हाला लिहायचे असतात एका गुणासाठी. त्यानंतर कविता आवडण्याचं किंवा न आवडण्याचं कारण तुम्हाला लिहायचं असतं 2 गुणांसाठी. असा एकूण 4 गुणांचा अगदी सोपा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर तिसरा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 2 आता बघा हा प्रश्न तुम्हाला पद्य रसग्रहणावरती आधारित असणार आहे. आता हा प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असणार आहे. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकातील कुठल्याही कवितेच्या 4 ओळी तुम्हाला दिल्या जातील आणि त्या 4 ओळींचं रसग्रहण तुम्हाला करायचं असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने एकूण 4 गुणांसाठी तुमचा हा प्रश्न असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने पद्य विभाग एकूण 16 गुणांसाठी तुम्हाला मराठी विषयाच्या पेपरमध्ये विचारला जातो. यानंतर तिसरा विभाग असणार आहे तुमचा स्थूल वाचन विभाग. आता स्थूल वाचन विभाग एकूण 6 गुणांसाठी तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहे. आता स्थूल वाचन म्हणजे काय? तर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्थूल वाचनासाठी काही धडे दिलेले आहेत. त्या धड्यांखाली जो स्वाध्याय आहे, त्या स्वाध्यायातले जसेच्या तसे प्रश्न तुम्हाला ह्या विभागामध्ये विचारले जातात. आता ते धडे कोणते आहेत? तर बघा यामध्ये पहिला धडा आहे बाल साहित्यिका गिरजागीर. त्यानंतर दुसरा धडा आहे मनक्या पेरणे लागा. ही एक कविता तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर वीरांगना हा एक पाठ आहे. त्यानंतर उत्पत्तिकोश हा एक तुमचा धडा आहे. तर बघा ह्या 4 धड्यांच्या आधारे तुम्हाला स्थूल वाचन ह्या विभागामध्ये प्रश्न हे विचारले जातात. आता ह्या 4 धड्यांच्या स्वाध्यायातलेच प्रश्न तुम्हाला या विभागामध्ये विचारले जातात. आता ह्या विभागाचा अभ्यास करताना तुम्हाला स्वाध्यायातलेच प्रश्न पाठांतर करायचे असणार आहेत. आता प्रश्न प्रकार कशा पद्धतीने असतो? तर बघा प्रश्न क्रमांक 3 स्थूल वाचन. यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिले जातात. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असतात. त्यापैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. असे एकूण 6 गुणांसाठी तुमचा हा प्रश्न प्रकार असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला विभाग 3 स्थूल वाचन प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. यानंतर बघा चौथा विभाग आहे तुमचा भाषा अभ्यास विभाग. यालाच आपण व्याकरण विभाग असं देखील म्हणतो. आता हा विभाग एकूण 16 गुणांसाठी तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहे. आता यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 4 आता प्रश्न क्रमांक 4 तुम्हाला असणार आहे व्याकरण कृती. आता यामध्ये तुम्हाला 8 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. यामध्ये तुम्हाला 3 उपप्रश्न हे असणार आहे. ज्यामध्ये पहिला प्रश्न असणार आहे तुम्हाला समासावरती एकूण 2 गुणांसाठी तुमचा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असणार आहे तुम्हाला शब्दसिद्धीवरती. हा प्रश्न देखील तुमचा 2 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न असणार आहे वाक्प्रचारावरती. आता वाक्प्रचारावरती कसा प्रश्न असतो? तर तुम्हाला 4 वाक्प्रचार दिले जातात. त्यापैकी कुठल्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून तुम्हाला त्यांचा वाक्यात उपयोग हा करायचा असतो. असं एकूण 4 गुणांसाठी तुमचा हा प्रश्न असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 4 तुम्हाला 8 गुणांसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. आता ह्या विभागामध्ये दुसरा उपप्रश्न असतो प्रश्न क्रमांक 4 आता हा प्रश्न तुम्हाला भाषिक कृतीवर आधारित असणार आहे. आता हा प्रश्न देखील तुमचा 8 गुणांसाठीचा असणार आहे. आता यामध्ये तुम्हाला 4 उपप्रश्न विचारले जातात. ज्यामध्ये पहिला प्रश्न असणार आहे शब्दसंपत्ती. आता हा प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा हा असणार आहे. आता शब्दसंपत्ती म्हणजे काय? तर बघा शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, वचन बदला किंवा वचन ओळखा असेल किंवा दिलेल्या शब्दातील अक्षरांचा वापर करून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. असे सोपे प्रश्न तुम्हाला शब्दसंपत्ती ह्या प्रश्न प्रकारामध्ये विचारले जातात. आता हा प्रश्न तुमचा 4 गुणांसाठी असणार आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे लेखन नियम. आता लेखन नियम म्हणजे काय? तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 4 वाक्य दिले जातात. त्यापैकी कुठल्याही 2 वाक्य यामध्ये अशुद्ध असलेला शब्द तुम्हाला शुद्ध करून लिहायचा असतो. तर असा एकूण 2 गुणांसाठी तुमचा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे विरामचिन्ह. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला काही विरामचिन्ह दिले जातात. त्यांचं नाव तुम्हाला लिहायचं असतं. अगदी सोपा प्रश्न असतो एका गुणासाठी. त्यानंतर चौथा प्रश्न असणार आहे पारिभाषिक शब्द. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये काही शब्द दिले जातात. त्यांचं तुम्हाला मराठीमध्ये अनुवाद हा करायचा असतो. हा प्रश्न तुमचा एका गुणासाठीचा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 4 तुम्हाला 8 गुणांसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला भाषा अभ्यास विभाग म्हणजेच व्याकरण विभाग एकूण 16 गुणांसाठी मराठी विषयाच्या पेपरमध्ये हा असणार आहे. यानंतर बघा 5वा विभाग असणार आहे तुमचा उपयोजित लेखन विभाग. आता बघा हा विभाग तुम्हाला एकूण 24 गुणांसाठी परीक्षेमध्ये असणार आहे. आता ह्या विभागामध्ये कसे प्रश्न विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा ह्या विभागामध्ये सुद्धा तुम्हाला 3 प्रश्न हे असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 5 आता पहिला प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 5 आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 2 पैकी 1 कृती ही सोडवायची असते. हा प्रश्न तुम्हाला एकूण 6 गुणांसाठीचा असणार आहे. आता यामध्ये 2 प्रश्न प्रकार विचारले जातात. पहिलं असतं पत्रलेखन एकूण 6 गुणांसाठी आणि दुसरा प्रश्न असणार आहे सारांश लेखन 6 गुणांसाठी. आता ह्या दोन्ही प्रश्न प्रकारांपैकी एक प्रश्न तुम्हाला 6 गुणांसाठी सोडवायचा हा असणार आहे.
यानंतर बघा पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 5 आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 3 कृती दिल्या जातात. त्यापैकी कुठल्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या असतात. असा एकूण 10 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिले जातात. त्यापैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. आता कोणते-कोणते प्रश्न असतात? तर बघा जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. आता ह्या 3 प्रश्न प्रकारांपैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत. यानंतर बघा प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 5 आता हा प्रश्न तुम्हाला लेखन कौशल्यावर आधारित असणार आहे. आता हा प्रश्न एकूण 8 गुणांसाठीचा असणार आहे. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 3 पैकी 1 कृती ही सोडवायची असते. आता यामध्ये तुम्हाला 3 विषय दिले जातात. त्यापैकी कुठल्याही एका विषयावरती तुम्हाला लेखन हे करायचं असतं. आता पहिलं असणार आहे प्रसंग लेखन, त्यानंतर आत्मकथन आणि वैचारिक लेखन. या तिन्ही प्रश्न प्रकारांपैकी एक प्रश्न तुम्हाला 8 गुणांसाठी सोडवायचा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला उपयोजित लेखन विभाग हा परीक्षेमध्ये असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने मराठी विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी असणार आहे. आता बघा मराठी विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला स्वमत कृती यांचा अभ्यास करायचा असणार आहे. त्यानंतर तुम्हाला कवितेचा अभ्यास करायचा असणार आहे. त्यानंतर स्थूल वाचन विभाग ह्या विभागातले प्रश्न तुम्हाला पाठांतर करायचे असणार आहेत. त्यानंतर व्याकरण विभाग ह्या व्याकरण विभागाचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा असणार आहे. त्यानंतर उपयोजित लेखन विभाग या उपयोजित लेखन विभागातले प्रश्न देखील तुम्हाला सराव करायचे असणार आहे. आता मराठी विषयाचा अभ्यास करताना हे 5 घटक तुम्हाला मुख्यतः अभ्यासायचे असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने असणार आहे, ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.